ती पूर्ण कार्यकारिणी आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी बरखास्त करण्यात येत आहे असं मी जाहीर करतो. आणि बरखास्त कार्यकारिणी झाल्यानंतर नव्याने कार्यकारिणी आपल्याला अस्तित्वात आणायची आहे. त्या कार्यकारिणीवर नवयुवक जे आहेत, जे नवनिर्वाचित पदाधिकारी होऊ पाहत आहेत, त्या सर्व शिक्षकांच्या खात्यावर एक नवी जिम्मेदारी देण्यासाठी आम्ही सर्व जे आता माजी म्हणायला हरकत नाही त्या माजी पदाधिकाऱ्यांनी विचार केलेला आहे. कार्यकारिणी बरखास्त झाल्याच्या सूचनेला मी दिनेश अंकुश अनुमोदन देत आहे. धन्यवाद सर. आधीची बरखास्त तर कार्यकारिणी बरखास्त झालेली आहे. त्यामुळे आम्ही माजी पदाधिकारी आहोत, परंतु आजीवन संघाचे सदस्य आहोत. आजीवन आहोत. मुंबई महानगरपालिकेचे जेव्हा आम्ही पेन्शनर्स असू तेव्हा सुद्धा संघाचेच कार्यकर्ते असणार आहोत. आजही संघाचेच कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही कुठेही बाजूला हटणार नाही. संघर्ष आमच्या रक्तामध्ये आम्ही संघर्षाच्या बाबतीत कुठेही मागे हटणार नाही. नवीन जी कार्यकारिणी येईल त्यांच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी खंबीरपणे उभे राहणार आहोत. जिथे जिथे जी अडचणी येईल तिथे जेव्हा आमची गरज वाटेल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत. तर संघाचं अध्यक्षपद जे आतापर्यंत गेली 3 वर्ष भांगरे सरांकडे होतं, नवीन अध्यक्ष म्हणून आमच्या सर्वांच्या वतीने बरोबर एक राजकीय नेतृत्व है ना. एक राजकीय नेतृत्व असायला हवं.